कसा झाला, त्याला मारण्याकरता अश्वत्थाम्यानं ब्रह्मास्त्र सोडलं, हा प्रसंग आपण काल पाहिला. भीष्मांनी भगवंताची केलेली स्तुती, कुंतीनं भगवंताची केलेली स्तुती, पांडवांचं स्वर्गावरोहण, या गोष्टी. आणि राजसिंहासनावर ज्या वेळेला राजा परीक्षिती बसला, तर त्यावेळेला राजा परीक्षितीला कलीचं दर्शन घडलं. एका गायीला, म्हणजेच जी गाय आहे, पृथ्वीरूपी गाय आणि धर्मरूपी बैल, या बैल आणि गायीला कली शासन करत होता, दंड करत होता. आणि म्हणून परीक्षितीनं कलीला शासन केलं. राहण्याकरता 4 स्थानं दिली. द्यूत, मद्यपान, वेश्यागमन आणि हिंसा ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी कलीचा वास असतो. परमार्थ करणाऱ्या व्यक्तीनं या 4 स्थानापासून सावध राहावं. 5वं स्थान कलीनं मागितलं, सुवर्ण. सुवर्णामध्ये सुद्धा तुझा निवास असेल असं सांगितलं. आनंद झाला कलीला आणि संधी पाहत होता. आणि एक दिवस राजा परीक्षितीनं जरासंधाचा मुकुट डोक्यामध्ये घातला, शिकार करण्याकरता गेला. बुद्धी भ्रष्ट झाली आणि साधूच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प अडकवला. कालच्या सत्रामध्ये आपण हे सर्व बघितलं. राजा परीक्षितीसारखा धर्मात्मा राजा, त्या राजाला त्या शमीक मुनीच्या मुलानं, श्रंगीनं शाप दिला की 7व्या दिवशी ज्या राजानं माझ्या वडिलाच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प अडकवला, त्या राजाला सुद्धा तक्षक नावाचा सर्पदंश होईल आणि त्याचा सुद्धा मृत्यू होईल. मृत्यूची सूचना राजा परीक्षितीला कळाली. आणि जन्मे जे हे त्याची काही जी मुलं होती 4, त्यांच्यावर राज्याचा कारभार सोपवला. आणि 7च दिवस आता आपल्या जीवनामध्ये शिल्लक आहे. उद्विग्न झाला, उदास झाला आणि मुलांच्या स्वाधीन राज्य केलं आणि गंगेच्या तीरावर गेला. संत समुदाय गंगेच्या तीरावर राजा परीक्षितीचा मृत्यू होणार आहे म्हणून काहीतरी आता साधन याला सांगितलं पाहिजे म्हणून उपस्थित झाले. सगळ्यांना प्रश्न विचारला. ज्याचा मृत्यू जवळ आलेला आहे त्याचं कर्तव्य काय? कुणीही प्रश्नाचं उत्तर देत नव्हतं. एवढ्यामध्ये सूर्याप्रमाणे ज्यांचं तेज होतं ते व्यासपुत्र शुकाचार्यांचं आगमन झालं. आणि विधिवत या ठिकाणी परीक्षितीनं शुकाचार्यांचं पूजन केलं आणि प्रश्न विचारला, काय मी उद्धार पावेन? काल आपणही पाहिलं, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. प्रश्न विचारला. काल आपण बघितलं की शुकाचार्य गुरुदेव, मला एका ऋषिकुमारानं शाप दिलेला आहे. मृत्यू तर शरीराचा होणार आहे, पण मृत्यू येण्या अगोदर मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो की ज्याचा मृत्यू जवळ आलेला आहे त्याचं कर्तव्य काय? त्यानं कुणाचं ध्यान करावं, कोणता जप करावा, कोणाचं भजन करावं, कोण स्मरणीय आहे, कोण चिंतनीय आहे, असे प्रश्न ज्या वेळेला विचारले. हे प्रश्न राजा परीक्षितीचे वैयक्तिक नसून सार्वजनिक प्रश्न आहे. कारण मृत्यू लोक आहे आणि मृत्यू लोकामध्ये ज्याचा जन्म त्याचा मृत्यू आहे. म्हणून ज्याचा मृत्यू जवळ आलेला आहे त्याचं कर्तव्य काय, तर हा सार्वजनिक प्रश्न असल्यामुळं राजा परीक्षितीचा प्रश्न ऐकून शुकाचार्यांना आनंद झाला आणि शुकाचार्य त्या असणाऱ्या प्रश्नाची प्रशंसा करू लागले. वर्यानेशते प्रश्न, श्रेष्ठ प्रश्न विचार. क्रतो लोकहितं नप, आत्मवित् सम्मतः पुंसां श्रोतव्यादिषु यः परः. लोकहिताकरता विचारलेला राजा तू प्रश्न आहे, स्वार्थापोटी नाही विचारला. अभिनंदन आहे तुझ्या प्रश्नाचं, तुझंही अभिनंदन आहे. तसं राजा आता राजा समोर बसलेला आहे आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला श्रीमद भागवताची कथा ऐकवतात. हे अमृत आहे, अमृत. हे अमृत आता कानानं आपल्याला प्यायचं आहे. शुकाचार्य सांगतात, राजा तसं सांगण्यासारख्या आणि ऐकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. सांगायच्या झाल्या तर खूप काही गोष्टी सांगता येतील. सांगण्यासारख्या आणि ऐकण्यासारख्या खूप काही गोष्टी आहेत, परंतु जे ऐकल्यानंतर जीवाचं कल्याण होईल
कारण पारमार्थिक क्षेत्रामध्ये या संसारामध्ये जर लोकांचा विचार केला, संसार प्रपंचामध्ये लोक व्यस्त आहे. गृहस्थी लोक, संसार प्रपंचातील लोक कामधंद्यामध्ये रात्रंदिवस गढून गेलेले आहेत आणि स्वतःच्या आत्मस्वरूपाचा विसर पडलेला आहे. रात्र निघून जाते झोपेमध्ये किंवा भोग वाजनेमध्ये, स्त्री सहवासामध्ये, झोपेमध्ये रात्र निघून जाते आणि दिवसभर कुटुंबाचं पालन पोषण करण्याकरता हा असणारा व्यक्ती हाडाचे काढ रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस करतो. आणि जो परिवार याच्यावर निर्भर आहे तो परिवार सुद्धा एक दिवस या असणाऱ्या व्यक्तीला धोका देतो. म्हणून मनुष्याचं आयुष्य थोडं आहे आणि त्या थोड्या आयुष्यामध्ये भगवंताची गोडी या मनाला लावायची आहे. मनाला जर भगवंताची गोडी लावायची असेल तर याला भगवंताची लीला, भगवंताच्या कथा, भगवंताचं चरित्र या मनाला ऐकवलं पाहिजे. संसार प्रपंचाचे विचार हे मन सतत करतं आणि म्हणून मृत्यूच्या वेळेला भगवंताचं स्मरण होईल याकरता काहीतरी आपण केलं पाहिजे. विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करील किव, उपजी नारायणी भाव, पाऊनी ठाव नरदेह. राजा, समाज जर पाहिला तर समाजामध्ये सगळे लोक आणि विषयाचं चिंतन करतात, रात्रंदिवस संसार प्रपंचाचं चिंतन करतात. घाबरू नको राजा, तुझ्या जीवनामध्ये अजून 7 दिवस आहे. म्हणून एका राजाचं उदाहरण दिलं या ठिकाणी शुकाचार्यांनी. राजा, एक असणारा राजा होऊन गेला, ज्या राजाचं नाव होतं खटवांग. राजा खटवांगाच्या जीवनामध्ये फक्त 1 तास उरला. मृत्यूची सूचना कळाली खटवांगाला की खटवांगा, तुझा मृत्यू 1 तासानं होणार आहे. 1 तासामध्ये माझा मृत्यू होणार आहे हे खटवांगाला कळाल्या बरोबर खटवांग राजा सावध झाला. भाग्य दशा कैसे प्राप्त झाली, भाग्य दशा कैसे प्राप्त झाली, भाग्य दशा कैसी प्राप्त झाली, भाग्य दशा कैसी. 1 तास उरला खटवांगरायाशी, 1 तास उरला खटवांगरायासी, 1 तास उरला खटवांगरायासी, 1 तास उरला खटवांगरायासी. भाग्य दशा कैसी प्राप्त झाली, भाग्य दशा कैसी प्राप्त झाली, भाग्य दशा कैसी. इंजेक्शन दिलं या ठिकाणी शुकाचार्याने राजा परीक्षित. अरे जीवनामध्ये तुझ्या अजून 7 दिवस आहे. 1 तासामध्ये जर मनुष्य 1 तासामध्ये स्वतःचं कल्याण करू शकतो तर तुला घाबरण्याचं काहीच कारण नाही. 7 दिवस तुझ्या जीवनामध्ये अजून शिल्लक आहे आणि त्यामुळं ज्याचा मृत्यू जवळ आलेला आहे ना त्याला घाबरू नये, त्यानं भयभीत होऊ नये. त्यानं काय करावं? मृत्यू जवळ आला हे कळालं, ही सूचना असते, पूर्व काही सूचना असते, काही संकेत असतात मृत्यूच्या सूचना. मृत्यूची सूचना काय आहे म्हटली? जरा कर्णमुळी. जरा कर्ण म्हणजे कान, कानाजवळचा काळा केस पांढरा झाला, दशरथाचा झाला. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी वर्णन केलं, जरा
कर्णमुळी सांगो आली गोष्टी, मृत्यूची या भेटी जवळी आली, तुझी या भेटी जवळी आली. आता माझ्या मना होई सावधान, सावध व्हावं आणि काय करावं? सावध होऊन भयभीत होऊ नये. मृत्यू जवळ आला हे संकेत भगवंतानं पाठवले, कारण भगवंत काही घंट्या वाजवतो वरून. काळे केस पांढरे करतो, पहिली घंटी वाजली तरी सावध होत नाही. डोळ्याला दिसत नाही तरी हा चष्मा लावतो, दुसरी घंटी वाजली. कानाला ऐकू येत नाही, तिसरी घंटी वाजली तरी हा कानामध्ये मशीन लावून गाणे ऐकतोच. घंट्या या भगवंताच्या, कमरातून वाकवतो, हातामध्ये काठी देतो, घंटी वाजली. या काही संकेताच्या काही गोष्टी आहेत. याचा अर्थ मृत्यू जवळ येतोय. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. कारण आयुष्य मोजावया बैसला मापारी, तू कारे व्यवहारी संसाराच्या नील उडून ठाऊके नसता. मृत्यू जवळ आल्यानंतर मनुष्यानं भयभीत होऊ नये, घराचा त्याग करून एकांतामध्ये जाऊन या ठिकाणी सांगितलं की ओंकाराचा, प्रणव नावाचा जो प्रणव उच्चार आहे ओंकार, जसं या एक अक्षरी प्रणवाचा एकांतामध्ये जाऊन जप करावा. ज्याचा मृत्यू जवळ आलेला आहे त्याला बोलले ते, ज्याचा मृत्यू जवळ आलेला आहे त्याला बोलले. मग आता कोण कोण आहे बसतंय त्याच्यामध्ये, आता तो आपण आपला विचार करायचा. राजा भयभीत न होता एकांतामध्ये जाऊन आणि त्यामध्ये चार गोष्टीचा अभ्यास करायचा. बघा तुम्ही आम्ही या ठिकाणी येतो, तसं श्रीमद भागवत कथेचं विषय असा आहे की निदान श्रीमद भागवत कथा ही 2 सत्रामध्ये व्हावी. पण आपल्याला आता वेळ नाही, वेळ आपल्याला नाहीये. जिंदगी है जब तक फुर्सत न मिले काम से, बस जरा सा समय निकाल कर राम भजन कर प्यार से. वेळ नाही आपल्याला. निदान सूर्योदयाला कथा प्रारंभ व्हावी आणि सूर्यास्ताच्या वेळेला कथा समाप्त व्हावी. पण आपण 2-2.5 तासामध्ये 3 तासामध्ये आपण कथा या ठिकाणी करतो. तर 4 गोष्टीचा अभ्यास सांगितला. या ठिकाणी बसवत नाही, परंतु या ठिकाणी अभ्यास करायचा आहे अगोदर 4 गोष्टीचा. जीवनामध्ये या 4 गोष्टी अतिशय महत्वाच्या, ज्या शुकाचार्याने राजा परीक्षित या ठिकाणी सांगितल्या. जीवनामध्ये या 4 गोष्टी ज्यानं उतरवल्या त्याचं जीवन कृतकृत्य झालं, सफल झालं. 4 गोष्टी म्हटले. कोणत्या 4 गोष्टी म्हटले? जितासनो, जितश्वासो, जितसंगो, जितेंद्रियः, स्थूले भगवतो रूपे मनः संधारये धियः. सर्वप्रथम एका आसनावर बसावं. मी तुम्हाला उठवतो, मला विचारतं का कोणी तुम्ही उठा, तो विषय नाही. परंतु या ठिकाणी आल्यानंतर एका आसनावर बसल्यानंतर जसं सरळ बसावं, सहजासन म्हणतात. आपण जे बसलो आहोत त्याला सहजासन म्हणजे त्याला सुखासन असंही म्हणतात. सुखासनामध्ये बसावं. पाठीचा कणा ताठ करावा. पाठीचा कणा ताठ म्हणजे पाठ सरळ, मान सरळ, डोळे बंद, तोंड बंद. याला म्हणतात पहिलं आसन, याला म्हणतात जितासन. जोपर्यंत शरीराकडे आपलं लक्ष आहे तोपर्यंत भगवंताचं ध्यान नाही घडणार. इथं ध्यान विधी सांगितला. कुणाचं ध्यान करावं तर सर्वप्रथम अगोदर शरीराची स्थिरता. या ठिकाणी जितासन, सुखासनामध्ये पाठ सरळ, मान सरळ, डोळे बंद, तोंड बंद आणि नाकातून जो अहोरात्र रात्रंदिवस जो श्वास येतो आणि जातो. आता दुसरी महत्वाची गोष्ट, जितासनो झालं तर दुसरं या ठिकाणी साधन सांगितलं, म्हणजे दुसरा टप्पा सांगितला, जितश्वासो, श्वास. आपलं लक्ष. आपल्याला या जगामध्ये वस्त्र नसले तरी आपण जगू शकतो,
खाण्याकरता एक वेळ जेवण नसलं तरी जगू शकतो, पिण्याकरता पाणी नसलं तरी जगू शकतो, परंतु काही क्षण जरी आपल्याला श्वास नसला तरी आपण जगू शकत नाही. इतका महत्वाचा. म्हणून श्वास श्वास, येणारा श्वास बघा त्याकडे आपलं लक्ष नाही. आताही आपला श्वास येतो आणि जातो, आपल्याला माहित आहे का? हा जो श्वास आहे याचा अभ्यास. म्हटले जिथं श्वासो, येणारा श्वास आणि जाणारा श्वास याकडं मनाचं पूर्ण लक्ष. म्हणजे जिथं श्वासो, मनुष्य म्हातारा झाल्यानंतर नाही मरत, मनुष्य आयुष्य संपल्यानंतर मरतो आणि आयुष्य श्वासावर अवलंबून आहे. म्हणून एक एक श्वास जात है तीनों लोगों का मोल. कहना सो कह दिया अब क्या बजाऊ ढोल. म्हणून श्वासाश्वासावर काय करावं, श्वासाश्वासावर काय करावं. श्वासाश्वासावर येणारा श्वास राम, जाणारा श्वास कृष्ण. राम कृष्ण, राम कृष्ण. प्रत्येक श्वासाला भगवंताचं भजन. कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. 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 मन को हरदम विषयों से हटाते 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 चलो. याद आएगी उसको कभी ना कभी. 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 कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी. कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी. ऐसा विश्वास मन में जगाते चलो. ऐसा विश्वास मन में जगाते चलो. गोविंद गोपाल गाते चलो. कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. मन को हरदम विषयों से हटाते चलो. मन को हरदम विषयों से हटाते चलो. याद आएगी उसको कभी ना कभी. 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 कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी. ओ कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी. ऐसा विश्वास मन में जगाते चलो. कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. ऐसा विश्वास मन में गाते चलो. कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. गोविंद गोपाल गाते चलो. कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. मन को हरदम विषयों से हटाते चलो. याद आएगी उसको कभी ना कभी. याद आएगी उसको कभी ना कभी. कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी. ऐसा विश्वास मन में जगाते चलो. आणि श्वासाश्वासावर श्वास श्वास नाम जप खाली श्वास न जाय.
न जाने इस श्वास का आवन कब रुक जाय. घेतलेला श्वास सोडू आपण बाहेर नाही सांगता येत. म्हणून श्वासावर विजय. सर्वप्रथम आसनावर विजय. एका आसनावर कमीत कमी 1 तासभर तरी बसावं, हलू नये. दुसरी गोष्ट श्वासावर विजय. श्वासावर मन केंद्रित, जिथं श्वासो. तिसरी गोष्ट सांगितली, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट भागवतामध्ये शुकाचार्याने राजा परीक्षितीला सांगितलं. हेच महत्वाचं वर्म, हेच महत्वाचं रहस्य श्रीमद भागवतातलं आहे या एका श्लोकामध्ये. या एका श्लोकावर जो स्थिर झाला त्याला 18,000 श्लोक कळाले. तिसरी महत्वाची गोष्ट, तिसरा टप्पा सांगितला की जित संगो असंग व्हावं. असंग व्हावं म्हणजे याचा अर्थ आपण कुटुंबामध्ये परिवारामध्ये राहावं, परंतु हे लक्षात ठेवावं काय, धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे जाणून. हे ध्यानात ठेवावं, डोक्यात ठेवावं की हे एक दिवस आपल्याला काय करतील कुटुंबातले, यमाची हाती बांधोनिया देती आणि भूषणे ही घेती काढोनिया. म्हणून हे डोक्यात ठेवावं. लोकांना, घरातल्या लोकांना नाही सांगायचं की आमचं तुमच्यावर प्रेम नाही. आमचं तुमच्यावर प्रेम आहे, परंतु खरं प्रेम देवावर. शरण रिघा देवासी. असंग व्हावं, असंग होऊन राहावं. जसं पाण्यामध्ये कमळ राहतं, परंतु पाण्यामध्ये राहून कमळ जसं पाण्यापासून अलिप्त राहतं, तसं असंग राहावं. म्हणजे कुटुंबामध्ये परिवारामध्ये राहावं, परंतु त्या कुटुंबाविषयी ममता आसक्ती नसावी. याला म्हणतात जित संगो. संगत करावी, साधू संतांची संगत करावी. कुटुंबातील परिवारातील लोकांमध्ये सुद्धा खेळीमेळीनं राहावं, परंतु जसं पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती तैसे असावे संसारी. तसं राहावं. जसं वस्ती कर वस्ती आला प्रातःकाळी निघोनी गेला, तसं जायचंय प्रत्येकाला. म्हणून असंग वृत्तीनं जीवन जगावं. जित संगो. असंगत कुणाची करावी, साधूची संगत. संतन की संग लाग रे तेरी अच्छी बने. संतन की संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन की संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन की संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई. ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई. ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई. ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई. संत सुमिरन में जागरे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. तेरी अच्छी बनेगी, तेरी अच्छी बनेगी, तेरी अच्छी अच्छी बनेगी. संगत. संतन की संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई. म्हणून साधूची संगत करावी. आणि जितेंद्रिय, हे जे असणारे इंद्रिय आहे, जे खाऊ नको म्हणून सांगितलं, ते जीभ त्याची इच्छा करते. जिथं जाऊ नको म्हटलं तिथं हे पाय आपल्याला घेऊन जातात. ज्याला स्पर्श करू नको म्हटलं तिथं हे हात स्पर्श करतात. आणि म्हणून इंद्रियांवर कंट्रोल, संयम. म्हणजे याचा अर्थ जितेंद्रिय, या इंद्रियांवर, आपल्या इंद्रियांवर आपला अधिकार. जसं साधू संत महापुरुषांनी काम क्रोध बंदी खाणे. तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावे. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये जसं पत्नीचा भाऊ, जिजाबाईचा भाऊ आला, स्वयंपाक केला जिजाबाईनं, पण स्वयंपाकामध्ये मीठ टाकायला विसरले. जेवायला बसले जगद्गुरु तुकाराम महाराज आणि जिजाबाईचा भाऊ. मीठ नाही स्वयंपाकामध्ये, परंतु पुंडलिका वरदेव झाल्यानंतर जगद्गुरु तुकाराम महाराज तर जेवायला बसले.
भावाला आग्रह करू लागली, परंतु भाऊ काही जेवत नाही. कारण मीठ कसं मागावं, कारण आपण पाहुणे आहोत. मग अशा वेळेला भाऊ कमी जेवला. जेवण झाल्यानंतर जगद्गुरु तुकाराम महाराजांची पत्नी जेवायला बसली. एक घास तोंडामध्ये टाकला, कळालं की आपण स्वयंपाक केला, परंतु मीठ टाकायला विसरलो. विजेसारखी कडाडली जिजाबाई जगद्गुरु तुकाराम महाराजांवर. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, बाहेर जाऊन पाहतात आभाळाचा पत्ता नाही आणि विजा कशा काढायला लागल्या. महाराजांना बोलायला लागले, का हो म्हटले माझा भाऊ जेवला नाही. महाराजांनी सांगितलं त्याला भूक नसेल, असा जेवून आला असेल हॉटेलमधून कुठून. सांगितलं तसं नाही, मी स्वयंपाक केला आणि त्याच्यामध्ये मी मीठ टाकायला विसरले. तुम्ही सांगायचं, तुम्ही घरचं माणूस आहात. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, काय खातो आम्ही कासया सांगा ते कैसेही लागते नेणुमकी. आम्ही कशाबरोबर काय खातो हेच आम्हाला कळत नाही. ही ज्यांची अवस्था आहे. आम्ही तर खाण्याकरता जगतो, जगण्याकरता नाही खात. आम्ही जिभेची चोचले पुरवण्याकरता खातो. म्हणून जगावं, खाण्याकरता नाही, जगण्याकरता खावं. इंद्रियावर या ठिकाणी विजय मिळवावा. या चारच गोष्टी सांगितल्या श्रीमद भागवतात. की जितासनो पहिली गोष्ट, जितश्वासो दुसरी गोष्ट, जितसंगो तिसरी गोष्ट आणि जितेंद्रिय. या चार गोष्टीवर विजय मिळवावा आणि त्यानंतर भगवंताचं मनानं ध्यान करावं. स्थूले भगवतो रूपे मनः संधारये धिया. मग मनानं भगवंताचं ध्यान कसं घडेल? आता या चार गोष्टीमध्ये स्थिरता प्राप्त झाल्यानंतर मग आता भगवंताच्या स्थूल स्वरूपाचं ध्यान करायचे. भगवंताचे दोन स्वरूप आहे, एक स्थूल स्वरूप आणि एक सूक्ष्म स्वरूप. आता स्थूल स्वरूप म्हणजे काय? स्थूल स्वरूप या ठिकाणी शुकाचार्य सांगतात, राजा स्थूल स्वरूप म्हणजे हे जे विश्व आहे, हे जे ब्रह्मांड आहे, हे जे जग आहे, हे ब्रह्मांड भगवंतानं कसं बनवलं बघा तर खरी. या ब्रह्मांडामध्ये किती मोठमोठाले डोंगर आहे. ते कोणी पण बनवले? आपण बनवले, आपल्या वाडवडिलांनी बनवले. मोठमोठाले डोंगर आहे, हे बनवणारा भगवान आहे. मोठमोठाले समुद्र आहे, हे बनवणाराही भगवान आहे. डोंगर आहे, डोंगरावर वृक्ष आहे, वृक्ष सुद्धा पानानं फुलानं फळानं बहरून गेलेले आहे. या ब्रह्मांडामध्ये केवढा मोठा एक गोळा सूर्याचा आहे, जो वेळेवर उगवतो आणि वेळेवर मावळतो. चंद्र आहे, त्याचा शीतल प्रकाश या ब्रह्मांडाला चंद्र देतो. ब्रह्मांडामध्ये अनेक असणारे अवकाशामध्ये मोठमोठाले ग्रह आहे. ही जी संपूर्ण यंत्रणा आहे, ही जी सिस्टम आहे, हे चालवणारा कोण आहे? याचा चालवणारा कुणीतरी सूत्रधार आहे. अनेक पक्षी आहे, अनेक पशु आहे, हे बनवणारा भगवानच आहे. ज्या अर्थी समोर एखादं मातीचं मडकं दिसलं, त्या अर्थी आपण लगेच विचार करतो की हे बनवणारा कोणीतरी आहे. चित्र पाहिलं की चित्र बनवणारा कोणीतरी आहे. त्या अर्थी हे जग, स्थूल जग पाहिलं तर अनुमान करता येतं की हे बनवणारा कोणीतरी आहे. जर या जगाचा जर कोणी करता नसेल तर सांगा की जगताम यदि नो करता कुलाले नवीना घटाहा. कुंभाराशिवाय मडकं दाखवा आणि चित्रकारम विना चित्रम स्वत्त एव भवेत् तदा. चित्रकाराशिवाय चित्र नाही, कुंभाराशिवाय जसं घट नाही, तसं ज्या अर्थी जग आहे तसं या जगाला बनवणारा सुद्धा कुणीतरी आहे. आणि तो आहे म्हणजेच त्याच्याच सत्तेने ब्रह्मांडाचा. सत्तेने वेदासी बोलणे, सत्तेने वेदासी बोलणे, तुझी सत्तेने वेदासी बोलणे, तुझी सत्तेने वेदासी बोलणे. हो सूर्याची चालणे तुझी आवडी, सूर्याची
आवळी सूर्याची चालणे तुझी आवळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी जय हो कन्हैया लाल की तुझी या सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझी या सत्ते ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म हे जाणून शरण आलो. या ब्रह्मांडामध्ये ज्या घडामोडी घडतात ज्याच्या सत्तेने घडतात त्यानंच हे ब्रह्मांड निर्माण केलं. केवढी मोठी पृथ्वी निर्माण केली. पृथ्वी बघा, जल बघा, तेज बघा, वायू बघा, हे आकाश बघा, हे बनवणारा कोणीतरी आहे म्हणजे पंचमहाभूत बनवले. बाह्य पंचमहाभूत. ही बाह्य पंचमहाभूत भगवंताने या सृष्टीमध्ये बनवले. म्हणजे हे एक प्रकारचं भगवंताचं स्थूल रूप आहे. आणि या रूपाला, बाह्य रूपाला पाहून भगवंताचं अभिनंदन करावं. या ब्रह्मांडामध्ये भगवंतानं किती जीव बनवले, परंतु एक सारखी मॉडेल नाही बनवले. एका गावामध्ये सुद्धा, एका तालुक्यात, एका जिल्ह्यात, एका देशात, या जगामध्ये अनेक प्रकारचे वेगवेगळे मॉडेल बनवले ना. काय बनवणारा कसा असेल तो बनवणारा एक सारखे नाही, एका विचाराचे नाही. हा बनवणारा जो आहे याचा अर्थ म्हणून भगवंताच्या या स्थूल रूपाला बघून, बाह्य रूपाला पाहून भगवंताला नमस्कार करावा. डोळे बंद करून त्यानंतर स्थूल ध्यान झाल्यानंतर डोळे बंद करून जसं बाह्य रूपाचं दर्शन भगवंताचं झालं की डोळे बंद करून मग तेच असणारं हे बाह्य असणारं स्थूल रूप या पंचमहाभूताच्या शरीराचा विचार. आपल्याही शरीरामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूत आहे. हे शरीर सुद्धा भगवंतानं कसं बनवलं, हे शरीर ज्यानं बनवलं, हे शरीर कसं बनवलं. या शरीराला बनवणारा जो भगवान आहे म्हणून त्याचं अभिनंदन, त्यालाही धन्यवाद. भगवंताला या प्रकारे नमस्कार करावा. स्थूल रूप आणि सूक्ष्म रूप आणि अंतःकरणामध्ये भगवंताचं ध्यान करावं. भगवंतानं गळ्यामध्ये वैजयंती माळ घातलेली आहे, मस्तकावर मुकुट परिधान केलेला आहे, कमरेला पितांबर परिधान केलेला आहे. आणि असं सुंदर भगवंताचं रूप, त्या रूपाचं ध्यान करावं. हे स्थूल ध्यान आणि सूक्ष्म ध्यान. ध्यानाचे हे दोन प्रकार या ठिकाणी शुकाचार्याने राजा परीक्षितीला सांगितले. जिथं आपण बसलेलो आहोत या लोकाला मृत्यूलोक म्हणतात. मी सांगत असतो जसं इथून खाली 7 लोक आहे. खाली आहे अतळ, वितळ, सुतळ, तळातळ, रसातळ, महातळ, पाताळ. खाली 7 लोक आहे. भगवंताच्या कमरेपासून कटिभागापासून खाली 7 लोक आहे. खाली अतळ, वितळ, सुतळ, तळातळ, रसातळ, महातळ आणि पाताळ. हे भगवंताच्या कटिभागापासून खाली 7 लोक आहे. भगवंताच्या कटिभागापासून वर भगवंताच्या मस्तकापर्यंत सुद्धा 7 लोक आहे. वर आहे भूलोक, भुवरलोक, स्वर्गलोक, महरलोक, जनोलोक, तपोलोक आणि सत्यलोक. वर 7 लोक. हे भगवंताचं रूप म्हणजे हे विश्व स्वतः मूर्तिमंत भगवानच बनलेला आहे अशी धारणा या ठिकाणी करावी राजा परीक्षिती. या 2 गोष्टी स्थूल रूप आणि सूक्ष्म रूप या ठिकाणी सांगितले. शौनकादी ऋषींनी सूतजींना विचारलं की हे सूतजी, या भारतभूमीमध्ये मानव देह मिळाला आणि मानव देह मिळून जो भगवंताने एवढ्या सुख सुविधा निर्माण करून दिल्या,
मनुष्य शरीर दिलं तरी सुद्धा हा मनुष्य भगवंताचं भजन करत नाही, भगवंताला विसरला. कधी करणार भगवंताचं भजन? जमिनीवर झोपता येतं, मग पलंग कशासाठी? भगवंतानं बनवलं ना. जमिनीवर जर झोपता येत तर मग पलंग कशासाठी? आपोआप जर हाताची उशी करता येते तर मग तक्के आणि लोड कशा करता? उंजळीनं जर पाणी पिण्याकरता भागतं तर मग अनेक भांड्यांची काय आवश्यकता? वल्कल नेसून आपलं शरीर झाकवता येत नाही का? अंग झाकण्याकरता रस्त्यामध्ये चिरगुट्यांची काय कमी आहे? खाण्याकरता जंगलामध्ये भगवंतानं बनवलेली वृक्ष, त्या वृक्षाला आलेली फळं खाऊन आपला उदरनिर्वाह मनुष्य करत नाही का? करू शकत नाही का? डोंगरामध्ये असणाऱ्या गुहेमध्ये राहून आणि जंगलातील फळं खाऊन उदरनिर्वाह करता, फळं खाऊन आणि भगवंता करता, भगवंतानंच निर्माण केलेली फळं खाऊन भगवंता करता साधना का करू नये? तरी परंतु मनुष्य एवढ्या सुख सुविधा दिलेल्या असून सुद्धा भगवंताचं भजन करत नाही. भारत भूमीमध्ये जन्म मिळाला, शरीर दिलं भगवंतानं, जे कान भगवंताची कथा ऐकत नाही, शौनकादी ऋषी सांगतात सुतजी ते कान नाही तर उंदराला राहण्याची ती बिळ आहे. जे कान, इथं हा संवाद चालू आहे, आता कुणाचे कान? जे कान भगवंताची कथा ऐकत नाही, शौनकादी ऋषी म्हणतात सुतजी ते कान नाही, ते उंदराला राहण्याची बिळ आहे. आणि जी जीभ भगवंताचं भजन करत नाही, ती जीभ नाही तर जसं बेडूक जसं डराव डराव करतो ना, तशी ती बेडकाची असणारी जीभ आहे, ती सतत डराव डराव करते. जी जीभ भगवंताचं भजन करते, जी भगवंतानं जीभ दिली, भगवंतानं कान दिले, कधी करणार भजन? एक कवी बोलून गेला, भजन करो भरी जवानी में बुढ़ापा किसने देखा. भजन करो भरी जवानी में बुढ़ापा किसने देखा से. भजन करो भरी जवानी में बुढ़ापा किसने देखा से. भजन करो भरी जवानी में बुढ़ापा किसने देखा से. बुढ़ापे में अंधे हो जाओगे, बुढ़ापे में अंधे हो जाओगे. दर्शन करना पाओगे, दर्श तुम करना पाओगे. दर्श करो भरी जवानी में बुढ़ापा किसने देखा से. भजन करो भरी जवानी में बुढ़ापा किसने देखा से. बुढ़ापे में लंगड़े हो जाओगे, बुढ़ापे में लंगड़े हो जाओगे. बुढ़ापे में लंगड़े हो जाओगे. बुढ़ापे में लंगड़े हो जाओगे. तीर्थ तुम करना पाओगे, तीर्थ तुम करना पाओगे. तीर्थ करो भरी जवानी में बुढ़ापा किसने देखा से. भजन करो भरी जवानी में बुढ़ापा किसने देखा से. भजन करो भरी जवानी में बुढ़ापा किसने देखा से. बुढ़ापे में टुंडे हो जाओगे, बुढ़ापे में टुंडे हो जाओगे. बुढ़ापे में टुंडे हो जाओगे. बुढ़ापे में गंदे हो जाओगे. भजन दान तुम करना पाओगे, दान तुम करना पाओगे. दान करो भरी जवानी में बुढ़ापा किसने देखा से. भजन करो भरी जवानी में बुढ़ापा किसने देखा से. भजन करो भरी जवानी में बुढ़ापा किसने देखा से. दोन मिनिटं सर्वजण जागेवर उठून उभे राहा.
बुढ़ापे में गूंगे हो जाओगे, बुढ़ापे में गूंगे हो जाओगे। भजन तुम सुन नहीं पाओगे, भजन करो भरी जवानी में, बुढ़ापा किसने देखा से। भजन करो भरी जवानी में, बुढ़ापा किसने देखा से। भजन करो भरी जवानी में, बुढ़ापा किसने देखा से। मग पट्टी लागल्यानंतर भजन करणार, मानेचा, कमराचा, गुडघ्याचा. भजन करो भरी जवानी में, बुढ़ापा किसने देखा से. बुढ़ापे में बहरे हो जाओगे, कथा तुम सुन ना पाओगे. बुढ़ापे में अंधे हो जाओगे, भगवान का दर्शन कर ना पाओगे. बुढ़ापे में लंगड़े हो जाओगे, तीर्थ तुम कर ना पाओगे. बुढ़ापे में डुंडे हो जाओगे, दान तुम कर ना पाओगे. दान करो भरी जवानी में, बुढ़ापा किसने देखा से. भजन करो भरी जवानी में, बुढ़ापा किसने. शौनकादी ऋषी म्हणतात, सुतजी भारत भूमीमध्ये मानव देह मिळाला, या भारत भूमीमध्ये जन्म मिळून जो भगवंताचं भजन करत नाही, त्याचे कान या ठिकाणी सांगितलं की ते आणि सर्पाला राहण्याची बिळ आहे. आणि म्हणून भगवंताचं भजन करण्याकरता मानव देह दिला. शुकाचार्य सांगतायत, राजा अशा पद्धतीने हे भगवंताचं ध्यान करावं. महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगितला. भगवंताचं ध्यान कसं करावं, म्हणजे प्रश्न होता की ज्याचा मृत्यू जवळ आलेला आहे त्याचं कर्तव्य काय. या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी जवळजवळ दिलं शुकाचार्यांनी, की बस या 4 गोष्टीचा अभ्यास कर राजा. जितासनो, जितश्वासो, जितसंगो, जितेंद्रिय, स्थूले भगवतो रूपे, मनः संधारये धिया. त्यानंतर या समाजामध्ये, या जगामध्ये ज्याला जी इच्छा असेल, एखादी इच्छा असेल की मला हे मिळावं, तर त्यानं काय करावं. जसं कामना धरून काही आपण भजन करतो, म्हणजे जी काही इच्छा असेल ती इच्छा पूर्ण व्हावी, तर त्याकरता आपण जर ब्राह्मणाकडे गेलो, कुणाकडे गेलो, तर आपली समस्या ज्या वेळेला आपण त्याच्या समोर ठेवतो, तर त्यावेळेला ती व्यक्ती म्हणते की तुम्ही शनिवार करा, तुम्ही रविवार करा, तुमच्या समस्येचं आणि समूळ जे काही तुमचं जे आहे ते निवृत्त होईल. मग जसं या ठिकाणी शुकाचार्याने सांगितलं, ज्याची जशी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होण्याकरता संसारामध्ये जसं एखाद्याला लक्ष्मी पाहिजे असेल, धन पाहिजे असेल, तर त्यानं दुर्गा देवीची उपासना करावी. सौंदर्य पाहिजे असेल तर त्यानं गंधर्वाची उपासना करावी. विद्या प्राप्तीची इच्छा असेल तर त्यानं भगवान शिवाची आराधना करावी. पती पत्नीमध्ये परस्पर प्रेम कायम राहावं असं वाटत असेल, कारण पती पत्नीमध्ये रोज महाभारत रामायण रोज घराघरामध्ये चालू आहे ना. मग पती पत्नीमध्ये कधीही कलह होऊ नये, कलह होऊ नये याकरता परस्पर प्रेम परिवारामध्ये पती पत्नीमध्ये राहावं असं वाटत असेल तर त्याकरता पार्वती मातेची उपासना करावी. विद्या प्राप्ती करता भगवान शिवाची आराधना करावी. आणि ज्याला कसलीही इच्छा नसेल त्यानं अनन्यतेनं भगवान नारायणाची उपासना या ठिकाणी करावी. भगवंताची उपासना करण्याकरता हे मनुष्य शरीर या ठिकाणी दिलेलं आहे. या ठिकाणी शुकाचार्य सांगतात, राजा आणखी तुझे काही प्रश्न असतील तर ते विचार.
राजाला या प्रश्नाचं उत्तर मिळाल्यानंतर राजा परीक्षितीनं आता एक असा प्रश्न विचारला. राजा म्हणतो की हे गुरुदेव, मला हे सांगा की भगवान परमात्मा हे विश्व कसं बनवतो. काय प्रश्न आहे? आता ज्याला मरायचंय, ज्याला तक्षक नावाचा सर्पदंश करणार आहे, ज्याचा मृत्यू होणार आहे, तो काय म्हणतो? तो म्हणतो की हे जे विश्व आहे, ही जी सृष्टी आहे, ही सृष्टी भगवंत कसं बनवतो, कशा पद्धतीने बनवतो हे विश्व, का बरं भगवंताने निर्माण केलं आणि कसं निर्माण केलं, ही सृष्टी भगवंतानं कशी निर्माण केली, याबद्दल मला थोडासा खुलासा करा, मला माहिती सांगा. हा प्रश्न ज्या वेळेला शुकाचार्यांनी ऐकला आणि शुकाचार्यांनी पाहिलं प्रश्न काही साधा नाही, प्रश्न हा केला की भगवंतानं ही सृष्टी कशी निर्माण केली. आता भगवंतानं सृष्टी कशी निर्माण केली, तर त्याकरता भगवंताची कृपा असेल तरच त्या विषयावर बोलता येईल. भगवंतानं सृष्टी निर्माण कशी केली हे सर्वसामान्य एखादा व्यक्ती सांगत नाहीये, परंतु शुकाचार्य काही साधे नाहीये. पण शुकाचार्य म्हणतात, ज्या अर्थी सृष्टीविषयी प्रश्न विचारला तर त्या अर्थी सर्वप्रथम भगवंताला वंदन केलं पाहिजे, भगवंताला नमस्कार केला पाहिजे. भगवंताला नमस्कार करून, भगवंताला वंदन करून आणि भगवंताला वंदन नमस्कार करून या ठिकाणी सर्वप्रथम नमस्कार केला भगवंताला शुकाचार्याने. यत् कीर्तनं यत् स्मरणं यदीक्षणं यद्वंदनं यत् श्रवणं यदर्हणं लोकस्य सद्यो विधुनोति कल्मषं तस्मै सुभद्रसवसे नमो नमः. ज्या भगवंताचं कीर्तन, स्मरण, दर्शन, वंदन, श्रवण आणि पूजन जीवाची सर्व पापे तात्काळ नाहीस करतं, अशा पुण्यकीर्ती असणाऱ्या भगवंताला आम्ही सर्वजण मिळून नमस्कार करतो. भगवंताला या ठिकाणी शुकाचार्यांनी नमस्कार केला, कारण प्रश्न विचारलेला आहे भगवान सृष्टी कशी निर्माण करतो. तर शुकाचार्य सांगतात, राजा तू जो मला प्रश्न विचारला, हाच प्रश्न एका वेळेला महर्षी नारदांनी आपल्या वडिलांना म्हणजे ब्रह्मदेवाला विचारला होता. कुणाला? ब्रह्मदेवाला विचारला. कुणी? नारदांनी. आता या ठिकाणी ही लिंक महत्वाची लक्षात ठेवा. या ठिकाणी शुकाचार्यांना प्रश्न विचारला परीक्षितीनं की भगवान ही सृष्टी कशी निर्माण करतो, तर हाच प्रश्न शुकाचार्य सांगतात की हाच प्रश्न राजा पूर्वी देवर्षी नारदांनी ब्रह्मदेवाला आपल्या वडिलांना विचारला होता. एक दिवस ब्रह्मदेव आपल्या स्वस्थानावर बसलेले होते, कमळामध्ये बसलेले होते. कमळावर भगवंताची ब्रह्मदेवाची उत्पत्ती आहे, कारण याची नाभी कमळी जन्म चतुरानना, म्हणजे भगवंताच्या नाभी कमळातून जे कमळ निर्माण झालं आणि त्या कमळामध्ये ज्यांची निर्मिती झाली ते आहे ब्रह्मदेव. ब्रह्मदेव एक दिवस आपल्या स्थानावर बसलेले असताना त्या ठिकाणी नारदजी आले आणि नारदांनी आपल्या वडिलांना प्रश्न विचारला. म्हटले, पिताश्री, सगळ्या जगाचे तुम्ही देव आहात, सगळे ब्रह्मांड हे विश्व तुम्ही निर्माण करता, म्हणजे तुम्ही या ब्रह्मांडाचे चालक मालक सूत्रधार आहात, आणि असं असताना मग तुम्ही डोळे बंद करून कुणाचं ध्यान करता? बघा या ठिकाणी काय नारदांनी विचारलं, तुम्ही डोळे बंद करून कुणाचं ध्यान करता? तुम्ही हे विश्व बनवता, मग तुम्ही कुणाचं ध्यान करता? याचा अर्थ तुमच्या पलीकडे एखादं तत्व आहे का? ज्या अर्थी तुम्ही डोळे बंद करून कुणाचं तरी ध्यान करता, त्या अर्थी तुमच्या पलीकडे कुणीतरी आहे. ब्रह्मदेवानं हे शब्द ऐकले, वाक्य ऐकले. नारदांना सांगितलं की नारदा पुत्रा, माझ्या पलीकडे सुद्धा एक तत्व आहे, ज्याच्यापासून मी जन्माला आलेलो आहेत. माझ्या पलीकडे सुद्धा एक तत्व आहे आणि ते तत्व म्हणजे भगवत तत्व आहे, भगवान आहे. मला सुद्धा भगवंतानंच निर्माण केलेलं आहे. या ब्रह्मांडामध्ये जो सूर्य आहे, जो चंद्र आहे, परंतु ज्या चंद्रामध्ये जी शीतलता आहे, सूर्यामध्ये जे तेज आहे, जी दाहकता आहे, ती माझी नाहीये. चंद्रामध्ये शीतलता माझी नाही, सूर्यामध्ये दाहकता तेज हे माझं नाही. या सूर्यामध्ये तेज भगवंताचं आहे. न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. सूर्यामध्ये तेज भगवंताचं,
चंद्रामध्ये शीतलता भगवंताची. आणि अशा वेळेला माझ्याही पलीकडे कोणीतरी आहे, आणि माझ्या पलीकडे कोणीतरी आहे म्हणजे माझ्या पलीकडे जे तत्व आहे, आणि त्या तत्वाचं ज्ञान, त्या भगवंताचं ज्ञान मला आहे, भगवंताचं दर्शन मला झालेलं आहे. म्हणजे कधी? नारदाने विचारलं कधी झालं दर्शन? ज्या वेळेला ब्रह्मदेव म्हणतात की मी ज्या वेळेला या स्थानावर बसलेलो होतो, मी डोळे बंद केलेले होते, आणि अशा वेळेला मी विचार केला की मला भगवंतानं कशा करता निर्माण केलं. असं डोळे बंद करून मी ध्यान करीत होतो. ज्या अर्थी मला बनवलं त्या अर्थी मला कशा करता तरी बनवलं, असं मी चिंतन करत असताना नारदा माझ्या कानावर दोन शब्द ऐकू आले मला. एक शब्द त आणि दुसरा शब्द प. त प त प त प त प. म्हणजे मला कुणीतरी संकेत केला, कुणीतरी मला सांगितलं ब्रह्मदेवा तप करा, तप करा, तप 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 करा, तप करा. आणि मग नारदा डोळे बंद करून मी जवळजवळ 1000 वर्षपर्यंत तप केलं. दिव्य 1000 वर्षपर्यंत एकाग्र चित्तानं मी तप केलं. आणि तपाचं फळ म्हणजे भगवान परमात्मा माझ्या समोर प्रगट झाले. या काही भाकड कथा नाही चालू, काही कोणीतरी रचलेलं आहे आणि काहीतरी चालू आहे असं नाही. पाहुनिया ग्रंथ करावे कीर्तन. ग्रंथामध्ये ज्या ज्या गोष्टी आलेल्या आहेत, कारण भाषा असतात, भाषा 3 प्रकारच्या भाषा असतात ग्रंथामध्ये. एक लौकिक भाषा असते, एक परकीय भाषा असते, आणि एक समाधी भाषा असते. जवळजवळ श्रीमद भागवतामध्ये समाधी भाषा आहे. समाधी भाषा आपल्या डोक्यावरून जाईल. समाधी भाषा या श्रीमद भागवतामध्ये आहे. जसं शुकाचार्य होते, शुकाचार्याने ज्या वेळेला श्रीमद भागवत ग्रंथ लिहिला, तर या ग्रंथामध्ये त्यांनी राधा हा शब्द प्रयोग केला नाही. राधा म्हणत नव्हते ते. आणि त्यांचे गुरु, शुकाचार्यांचे गुरु कोण आहे? राधा आहे. मग राधा असताना शुकाचार्यांचे गुरु ही राधा असताना राधेचं नाव श्रीमद भागवतामध्ये का नाही? एके ठिकाणी आहे परंतु संकेता नाही. अनया राधितो नीतम, अनया राधितो म्हणून परंतु शब्द प्रयोग स्पष्ट नाही. राधा हा शब्द नाही. कारण राधा म्हटल्याबरोबर शुकाचार्यांना 6 महिन्याची समाधी लागत होती. 6 महिन्याची समाधी शुकाचार्यांना लागत होती. मग समाधी एक भाषा आहे. समाधी भाषा आहे, परकीय भाषा आहे आणि लौकिक भाषा आहे. लौकिक भाषेमध्ये या ठिकाणी ज्या काही गोष्टी मांडलेल्या आहे, आणि लौकिक भाषा सुद्धा जीवाचं कल्याण करते. या ठिकाणी ब्रह्मदेवानं सांगितलं, नारदा भगवंत त्या तपामुळे माझ्यासमोर प्रगट झाले, आणि मला घेऊन जिथून मी प्रगट झालो होतो, अर्थात भगवंताच्या वैकुंठ धामाला भगवान मला घेऊन गेले, वैकुंठामध्ये घेऊन गेले. वैकुंठामध्ये गेल्यानंतर ते वैकुंठ भुवन, त्या वैकुंठातील ते चतुर्भुज लोक मी पाहिले, आणि भगवंतानं मला एकांतामध्ये नेऊन काही गोष्टी सांगितल्या. 4 श्लोक सांगितले, ज्याला चतुश्लोकी भागवत असं म्हणतात. सर्वप्रथम भगवान नारायणानं हे श्रीमद भागवत कुणाला सांगितलं? मी अगोदर सांगितलं होतं. कुणाला सांगितलं? ब्रह्मदेवाला. वैकुंठामध्ये नेऊन आणि ब्रह्मदेवाला. कारण ज्ञाने उपदेशिला चतुरानन. भगवंताचे जे 6 गुण आहे ना, ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वरी, ही 6 गुण वर्य वसती जेत म्हणून तो भगवंतू. भगवंतानं यश हा गुण हनुमानजीला दिला. यशे थोरविला मारुती, बिभीषण केला लंकापती, औदार्य देऊनी कर्णाहती, कीर्ती दिगंती मिरविली, ज्ञानी उपदेशिला चतुरानन. ज्ञान दिलं कुणाला? चतुरानन. म्हणजे 4 मुख आहे असा ब्रह्मदेव. ज्ञानी उपदेशिला चतुरानन, ऐश्वर्य वाढविला अर्जुन, आणि वैराग्य शुकाती बोधून ब्रह्मजनातन पावला. ज्ञान दिलं. 4 श्लोक सांगितले. नारदा मला 4 श्लोकाचा उपदेश केला, आणि त्यामुळं मी सृष्टी निर्माण करतो. सृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य मला जे प्राप्त झालं ते भगवंताच्या कृपेनं. 4 श्लोक सांगितले. त्या चतुश्लोकी 4 श्लोकाचं भाव या ठिकाणी जे सांगितले भगवंतानं. श्री भगवान उवाच. भगवंतानं सांगितलं, ब्रह्मा तुला माझी आज्ञा आहे.
आज्ञा ही आहे की ब्रह्मांड तू निर्माण करायचं, मनुष्य मात्र जीव तू निर्माण करायचे. परंतु हे ब्रह्मांड निर्माण करणारा तू जरी असला तरी परंतु हे बनवणारा सर्व काही मी आहे, हे ध्यानात ठेवायचं. 4 श्लोक सांगितले. ते 4 श्लोक अहमेवासमेवाग्निनान्यत् यत् सदसत्परम् पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत मसोऽस्म्यहम्. या श्लोकामध्ये भगवान सांगतात, ब्रह्माजी, या सृष्टीच्या अगोदरही मीच होतो. सृष्टीचा ज्या वेळेला प्रलय होईल त्या वेळेला मीच शिल्लक राहील. आणि सृष्टीमध्ये वर्तमान काळामध्ये जे काही दृश्य रूपानं जे काही उत्पन्न झालेलं आहे ते सुद्धा मीच आहे. बघा, हा गुह्य उपदेश आहे 4 श्लोकामध्ये. अगोदरही मीच होतो, नंतरही मीच राहणार, आणि आताही जे काही वर्तमान स्थितीमध्ये जे काही बनलेलं विश्व आहे ते सुद्धा भगवान म्हणतात मीच आहे. उदाहरणार्थ दुसऱ्या श्लोकामध्ये उदाहरण देऊन स्पष्ट केलं. ऋतेर्थम यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायाम यथा भासो तथात्मः. उदाहरणार्थ सोनारानं एका विटेचे किंवा सोन्याचा एक अलंकार बनवला. सोन्याचा अलंकार बनवला. अगोदर एक सोनं होतं, सोन्याचा एक गोळा होता. त्या सोन्याच्या गोळ्याचा सोनारानं अलंकार बनवला. आणि त्याला असं वाटलं की नाही, हा अलंकार आपल्याला ठेवायचा नाही, पूर्वी जसा गोळा होता तसाच आपल्याला करायचा, म्हणून त्यानं वितळवलं. अगोदर काय होतं? सोनं. अलंकार बनवलं, त्या अलंकारामध्ये काय होतं? सोनं. नंतर त्याच्या डोक्यात आलं की आपल्याला अलंकार नाही ठेवायचा, आपल्याला बनवायचा पुन्हा तो सोन्याचा गोळा. पुन्हा शेवटीला काय झाला? सोन्याचा गोळा. अगोदर काय होतं? सोनं. अलंकारामध्ये काय होतं? सोनं. नंतरही काय आहे? सोनं. अगोदर कोण होतं? भगवान. नंतरही कोण राहणार? भगवान. मध्यंतरी बनलेला कोण आहे? भगवानच. या 3 गोष्टी जसं सुवर्णाच्या माध्यमातून या ठिकाणी समजावून सांगितल्या. तिसऱ्या श्लोकामध्ये वास्तविक जसं उदाहरण दिलं, सोन्याचं उदाहरण जसं दिलं अलंकाराचं. सोनं खरं आहे की अलंकार खरा आहे? सोनं खरं आहे की अलंकार खरा आहे? सोनं खरं आहे, अलंकार नाही. जसं कुंभारानं मडकं बनवलं, तर कुंभारानं मडकं बनवलं, त्या मडक्यामध्ये जे आकाश आहे, जी रिकामी जागा आहे पोकळी, ती कुंभारानं बनवली का? ती अगोदर होती, मडक्यातही होती. मडकं फुटलं तरी ती आहे. म्हणजे या ठिकाणी जे मडकं बनवलेलं आहे त्या मडक्यामध्ये जी रिकामी पोकळ जागा आहे, ज्याला घटाकाश असं म्हणतात, ते अगोदरही होतं, घटामध्येही आहे. घट फुटला तरी ते फुटत अगोदरही भगवान होता. भगवान म्हणतात, या सृष्टीच्या अगोदरही मीच आहे, सृष्टीच्या नंतरही मीच शिल्लक राहतो, आणि सृष्टी ही जी बनलेली आहे हे मीच बनलेलो आहे. म्हणून हे ज्ञान या ठिकाणी 3ऱ्या श्लोकामध्ये सांगितलं. आणि म्हणून ब्रह्माजी याचा सतत विचार करावा की या ठिकाणी, या सृष्टीमध्ये, या ब्रह्मांडामध्ये भगवंताशिवाय काहीच नाही. सर्वत्र भगवान बनलेला आहे. म्हणून तर माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे विश्वाची माझे घर, ऐसी मती जयाचे स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. हे विश्व स्वतः भगवंतच बनलेले आहेत. म्हणजे एतावदेव जिज्ञासम तत्व जिज्ञासूनात्मनः अन्वय व्यतिरेकाभ्याम यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. या 4 श्लोकाचा उपदेश सर्वप्रथम भगवान नारायणानं ब्रह्मदेवाला केला, आणि ब्रह्मदेवाला आनंद झाला. आणि त्यानंतर भगवंताच्या प्रेरणेनं, भगवंताच्या आज्ञेनं, त्यानंतर ब्रह्मदेवानं सृष्टीची वाढ करण्याकरता सुरुवात त्यानंतर ब्रह्मदेवानं केली. अशा पद्धतीनं ब्रह्मदेवानं भगवंताच्या आज्ञेनं या सृष्टीची निर्मिती पुढं केली. परीक्षितीचा प्रश्न होता, गुरुदेव आचार्य, भगवान या सृष्टीची निर्मिती कशी करतो? तर नारदांनी प्रश्न विचारला होता शुकाचार्यांना.
ब्रह्मदेवानं या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी दिलं की मला सुद्धा बनवणारा कोणीतरी आहे. मी बनवताना दिसतो, परंतु माझ्या पाठीमागं सुद्धा एक शक्ती आहे, शक्तीचा स्रोत आहे आणि त्यालाच भगवान असं म्हणतात. म्हणून या ग्रंथाला भागवत असं म्हणतात.